राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे सहकारी देवेंद्र फडणवीसजी, या विभागाचे ज्यांना अतिशय सांस्कृतिक विभागाचं एकदम जमून गेले ते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी, आमदार मनीषाताई आहेत, विकास खारगेजी आहेत आणि सर्व सत्कार मूर्ती अशोक सराफजी, सुरेश वाडकरजी. खरं म्हणजे मी सर्व पुरस्कार प्राप्त गौरव मूर्तींचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अष्टपैलू आणि ऑलराऊंडर हे शब्द ज्यांना लागू होतात ते अशोक सराफजी खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. त्यांना महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोत्तम पुरस्कार आज प्राप्त होतोय. त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सलग 50 वर्ष असंख्य भूमिका करून देखील ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काहीतरी करून दाखवण्याची भूक आजही कायम आहे. आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले 75 वर्ष झाले तरी सुद्धा ते अजूनही अगदी त्यांची उमेद कायम आहे. खरं म्हणजे मराठी मातीतला अस्सल हिरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मराठी मातीला आणि मराठी माणसाला तुमचा सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे त्यांचा अमृत महोत्सव म्हणजे 75 साजरी करत असताना महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय. हे त्यांच्यासाठी आणि आपल्या सरकारसाठी देखील एक अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे आणि अख्ख्या सिनेसृष्टीसाठी देखील आनंदाची बाब आहे. अवघ्या महाराष्ट्रासाठी हा केवळ अभिमानाचा नाही तर अमृताहून गोड हा क्षण आणि आजचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो. गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्या सरकारने प्रदान केला. आणि त्यावेळी देखील त्यांना पुरस्कार देण्याची संधी आणि सौभाग्य आम्हाला प्राप्त झालं. खरं म्हणजे आज 3 वर्षाचे पुरस्कार आपण सलग एकाच वेळेस देतोय. सुधीर भाऊंनी सगळा बॅकलॉग भरून काढलेला आहे. खरं म्हणजे हे सगळे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मला वाटतं आम्हाला सरकार स्थापन करावं लागलं आणि अनेक पुरस्कार असतील, अनेक या राज्यामधले जी काय शिल्लक राहिलेली कामं करण्याची संधी देखील आम्हाला मिळाली. खरं म्हणजे अशोक सराफ यांचं आडनाव जरी सराफ असलं तरी त्यांची काही दागिन्यांची पेढीबिडी काही नाही आहे ना. मात्र त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर
सोने चांदी हिरे मोत्यांची अक्षरशः उधळण केलेली आहे. आधी नाटक, मग चित्रपट आणि कालांतराने टीव्हीवरही अवतरलेल्या अशोक सराफ यांनी स्वतःच्या मर्यादा आणि सामर्थ्य अचूक ओळखून आपली कारकीर्द पद्धतशीरपणे बांधली आणि खऱ्या अर्थाने या तिन्ही माध्यमातील त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी प्रेक्षकांची देखील अभिरुची संपन्न केली. खरं म्हणजे अशोक सराफ यांनी संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसवलं देखील आणि त्यांच्या अभिनयाने आपले जगणं सुसह्य देखील केलं. आज अशोक मामा म्हटलं मग चालेल ना, आपलेच आहेत, परिवारातले आहेत. आपण एक सगळं अख्खं कुटुंब आहे, आपलं एक परिवार आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करून थोडीशी त्यांच्या कार्याची किंबहुना त्यांच्या परतफेड करण्याचा छोटासा आमचा त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा थोडासा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रसिद्धीचं इतकं वलय मिळून देखील कधी त्यांनी आपलं जमिनीशी नातं तोडलं नाही. जी जमिनीशी आणि मराठी माणसाची जी नाळ त्यांनी जोडली आहे ती अखंडपणे कायम ठेवण्याचं काम त्यांनी केलं. अत्यंत शांत स्वभावाच्या अशोक सराफ यांनी चित्रपट नव्हे तर मराठी रंगमंचही गाजवलं आणि हिंदीतील पाहिलं आपण सुपरस्टार यांच्या सोबत देखील रुपेरी पडदा त्यांनी गाजवला. आणि पण त्यांचं मन मात्र रमलं ते मराठी मातीमध्येच, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आणि मराठी रसिकांनी अशोक भाऊंना खूप भरभरून प्रेम दिलं, हे देखील आपण सगळे जाणतो. आज त्यांचा महाराष्ट्र भूषण म्हणून सत्कार होतोय. हा पुरस्कार जरी त्यांना मिळत असला तरी त्यांच्यातला साधा माणूस, त्यांचा निरागस चेहरा महाराष्ट्रासाठी कायम भूषणावच राहील असं देखील मी या ठिकाणी सांगतो. यश, पैसा, प्रसिद्धी सगळे मिळाल्यावर देखील त्यांच्यातली माणुसकी केवळ शिल्लक नाही तर त्यांनी जागी ठेवलेली आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे रंगमंचाच्या मागे काम करणाऱ्या आणि विस्मृतीत गेलेल्या काही निवडक कलावंतांना देखील त्यांनी जेव्हा जेव्हा आवश्यकतेनुसार मदत केली. हाही त्यांचा स्वभाव आपल्या समोर नक्कीच भावून सगळ्यांना जाणार आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पुरस्कार देऊन आपल्या महाराष्ट्र शासनाने या पुरस्काराचीच उंची वाढवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या पुरस्कारात बेटर हाफ आपल्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचाही मोठा वाटा आहे. कारण आपण म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे कुणाचा हात असतो ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अवघं पाऊणशे वैमान म्हणत अशोक सराफ यांना हीच ऊर्जा त्यांच्या 100पर्यंत कायम मिळत राहो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दुसरे आमचे पुरस्कार्थी ज्यांना आपण लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करत आहोत ते त्यांच्या बाजूलाच आहेत, सुरेशजी. आणि अत्यंत कष्टपूर्वक आणि आपली सांगीतिक कारकीर्द त्यांनी उभी केली. मराठी आणि हिंदी नव्हे तर गुजराती, बंगाली, सिंधी, मल्याळी, भोजपुरी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गाणी त्यांची प्रचंड गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, जागेवर खिळवून ठेवतो. वाडकर आणि लता मंगेशकर यांचे क्रोधी चित्रपटातील चल चमेली बाग में
हे पहिलं गाणं प्रचंड गाजलं आणि लता दिदींनी त्यांना पहिल्यांदा गाण्याची संधी दिली आणि आज त्यांच्याच नावाचा पुरस्कार सुरेश वाडकरांना मिळतोय. हा एक विलक्षण योगायोग आहे आणि आपल्या सगळ्यांना आनंददायी देखील आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्काराने देखील गौरवलंय. ज्येष्ठ अभिनेत्री अरुणाजी इराणी, ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती, ज्येष्ठ अभिनेत्री हेलनजी यांना स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रमाणे ज्येष्ठ दिग्दर्शक जे.पी. दत्ता, दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा, निगम यांना स्वर्गीय राज कपूर पुरस्कार याने सन्मानित केलं. आजच्या कार्यक्रमातील सर्व गौरवमूर्तींना, पुरस्कारार्थींना मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील खूप मोठं योगदान या सर्वांनी दिलं आहे आणि या क्षेत्रातील त्यांची कामगिरी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल अशी आशा आहे. आणि म्हणून मराठी चित्रपट सृष्टीला एक गौरवशाली परंपरा आहे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपण या सर्वांचा सन्मान केला त्यातून आपण पाहिलंय. आणि म्हणून कलाकारांच्या मागण्यांची किंबहुना त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी नक्की सरकार प्रयत्न करेल. मगाशी सुधीर भाऊंनी सांगितलं, माझी त्यांची चर्चा नेहमी होते, देवेंद्रजी आमची चर्चा होते की या मुंबईमध्ये उत्तम अशी फिल्म सिटी आपण करू, जगाला हेवा वाटेल अशा प्रकारचे उत्तम, कारण आपल्याकडे तसं सगळंच आहे, पोटेन्शियल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मुंबईतल्या फिल्म सिटीत शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था ज्या ज्या काही आवश्यक आहेत त्या देखील नक्की दिल्या जातील. आणि मगाशी वन विंडो सिस्टीमचं आपण सांगितलं सुधीर भाऊ, आणि त्याचबरोबर आपण राज्यात नव्या 75 नाट्यगृहांची देखील उभारणी करतोय. आणि कला संस्कृती क्षेत्राला आपण प्रोत्साहन देताना त्या खऱ्या अर्थाने जसं आपल्या राज्यामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत, राज्याचा सर्वांगीण विकास आपण करतोय, सर्वसमावेशक असा विकास आपण करतोय. आदरणीय प्रधानमंत्री महोदय मोदीजींना देखील आपण अनेक प्रकल्पांना बोलवलं. अगदी जेव्हा जेव्हा आपण त्यांना बोलवतो आनंदात ते येतात. आणि या राज्याचा सर्वांगीण विकास आपल्याला खऱ्या अर्थाने मी आवर्जून सांगेन की जे आपलं सरकार यायच्या अगोदर जे प्रकल्प थांबले होते, अडले होते, ते सगळे प्रकल्पांना चालना देण्याचं काम आपण केलं.